बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे काँग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीमध्ये आज अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे। अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आहे। या बैठकीला सुरुवात झालेली आहे। प्रियंका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, एच.के. पाटील, जयराम रमेश, मल्लिकार्जुन खरगेंसह महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत। तर पंजाबमधील काँग्रेसच्या सत्ता संघर्षानंतर काँग्रेस नेतृत्वाने आज ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आगामी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। पुढच्या बातमीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारचा राज्यांच्या कारभारात होत असलेल्या हस्तक्षेपावरून प्रहार केलाय। बाबासाहेबांनी केंद्र आणि राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केलंय। रोजच्या कारभारात केंद्राची लुडबुड होता कामा नये असंही उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावलंय। उद्धव ठाकरेंनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। त्यावरूनच फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबे हे उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलेत आणि त्यासाठी त्यांनी डाव्यांना सोबत घेतलंय। पण आम्ही हे मनसुबे उधळून लावू असं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या राज्यांच्या कारभारामध्ये होत असलेल्या हस्तक्षेपावरून कालच्या दसरा मेळाव्यामध्ये प्रहार केला आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबेच काल त्यांनी बोलून दाखवले। काहीही झालं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही। त्यामुळे हे संविधान बदलण्याचे जे मनसुबे आणि हा जो छुपा अजेंडा काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि तशाच डाव्या विचाराच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा जो काही मनसुबा तुम्ही रचताय तो मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही। आपल्या देशाची जी एक पद्धत आहे संघराज्यावरती सुद्धा चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे। काय केंद्राचे अधिकार किती आहेत, राज्याचे अधिकार किती आहेत। आणि जेव्हा ही घटना बनत होती तेव्हाही हा वादविवाद झाला होता। अनेक विचारवंतांनी शंका व्यक्त केल्या होत्या की काय ही घटना तुम्ही करतायत। बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता। ही सगळी कलम आल्यानंतर केंद्राच्या दडपणाखाली, केंद्राच्या खाली ही राज्य राहतील काय, केंद्र ह्यांना जगू देईल काय। कारण आपला देश जो झालेला आहे तो इंग्रजांच्या वेळेला, इंग्रजांच्या आधी तुकड्या ताकड्यामध्ये विभागला होता। नंतर सगळे येऊन आपण संघ राज्य म्हणून झालो। एक एक राज्य भाषावार प्रांत रचना झाली। मग राज्याला अधिकार काय, केंद्र वरती राहील आणि राज्य खालती राहतील। आणि तेव्हा ठामपणाने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अजिबात होणार नाही। केंद्रा एवढीच सर्व राज्य देखील सार्वभौम आहेत आणि सार्वभौम राहतील। जर का घटनेने आम्हाला राज्यांना सार्वभौम केंद्र एवढंच दिलं असेल सार्वभौमत्व, तर मग मात्र केंद्राची लुडबुड ही रोजच्या कारभारामध्ये होता कामा नये, ती चालू दिली जाता कामा नये। हे देशातील सर्व राज्यांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे। मला याच्यावरती देशातील विचारवंतांचे विचार पाहिजेत, विचारवंतांची मतं पाहिजेत, काही तज्ञांची मतं पाहिजेत, त्यांचे सल्ले पाहिजेत आणि होऊन जाऊ दे, एक उघड चर्चा होऊ दे। आणि मग त्या सगळ्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर जर का आपल्याला कळलं की नाही केंद्र डोक्यावरती आहे, बसवा डोक्यावरती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचे मनसुबेच काल त्यांनी बोलून दाखवले। काहीही झालं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही। त्यामुळे हे संविधान बदलण्याचे जे मनसुबे आणि हा जो छुपा अजेंडा काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी आणि तशाच डाव्या विचाराच्या काही पक्षांना सोबत घेऊन हा जो काही मनसुबा तुम्ही रचताय तो मनसुबा आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही।